जय शिवराय मित्रांनो, मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 8-9च्या पिरियडमध्ये वातावरण ढगाळ होणार आहे। यामध्ये पावसाची शक्यता फारशी मोठी नाही, पण आज 8 एप्रिलला दुपारीच ढग जमा होऊ लागतील आणि ह्या ढगांमधनं मोठ्या आकाराच्या ढगांची संख्या देखील वाढणार आहे। मराठवाडा विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर आभाळ यायला सुरुवात होईल आणि ह्या आभाळामधनं पावसाची शक्यता मात्र नाहीये। काही असे मोजके भाग आहे तिथे धारा वगैरे उतरू शकतात। एखाद दोन गावखेड्यामध्ये सर्वांना धाक नाहीये। लातूर असेल, बुलढाणा जिल्हा असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, इकडे परभणी असेल आणि जालन्यात सुद्धा। कारण सुद्धा असं आहे की डब्ल्यूडीचं वातावरण एमपी मध्ये काही भागांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद घडणार आहे, ज्यामध्ये चिवंधारा, पुनासा, भिटूळ वगैरे भागांचा समावेश आहे। एकंदरीत अमरावती पासून उत्तरेस 150 ते 200 किलोमीटर अंतरावरती हा पाऊस सक्रिय होतोय। त्यामुळे या भागामध्ये महाराष्ट्रात मोठे सटकारे किंवा धाक नाहीये, पण वातावरण मात्र एवढं ढगाळ होणार आहे की काही ठिकाणी शेतकऱ्यांना धाकधूक वाढेल। त्या फोनमुळे, त्या वातावरणामुळे तुमचे कॉल सारखे येत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। एवढी मोठी काही चिंता नाहीये, पण ज्यांना त्यांचा लाखोंचा माल उघड्यावरती पडलेला वाटत असेल त्यांनी आज तो झाकून ठेवला तरी चालतोय। विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ दुपारी 2 वाजतापासून ढगांचं आगमन सुरुवात करेल। इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजे खानदेश, जळगाव, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालनासह विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हे वातावरण ढगाळलेलं असणार आहे। तर आता या व्यतिरिक्त जास्त काही सांगायचं झालं तर हे वातावरण संध्याकाळच्या क्लिअर होऊन जाईल, डायरेक्ट चांदण्या उघड्या पडतील, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही। सकाळच्याला गारवा आहे, दवबिंदू पडतायत, त्यानंतर रात्री गारवा पण जाणवतोय, दिवसभर वारे पण असतात, त्यामुळे पावसाचं डेव्हलपमेंट फारसं मोठं नाही। पण फक्त एवढं सांगण्याचं तात्पर्य एवढे की मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये आभाळ मात्र खूप येईल। 4-2 तुड्याचा विषय आहे, मोठा विषय नाहीये। तर आता पुढची गोष्ट अशी आहे, स्कायमेटने एक अंदाज दिलाय की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5% पाऊस कमी आहे। आपण रिपोर्टमध्ये 13% कमी सांगितलं आणि सगळेजण सांगतात की नॉर्मल पाऊस वर्कआउट करणार आहे, नॉर्मल पाऊस पडणार आहे। मग कोरड्या दुष्काळाच्या गप्पा कोणी मारल्या होत्या? जानेवारी पासून जी भूमिका आपली होती तीच भूमिका ठाम आहे येणाऱ्या पावसाळ्याच्या शेवटपर्यंत। पण अनेकांच्या भूमिका बदलताना पाहतायत। कोणी म्हणत होतं आंब्याचा बहार, कोणी म्हणत होतं यंदा अल्निनो आहे। अल्निनो तर आहे, मी पण स्पष्टता सांगतो, पण अल्निनोची तीव्रता किती आहे? जे कोणी म्हणते जून जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल, नंतर सप्टेंबर नंतर कमी पडेल। कोणी म्हणते जून जुलै कमी आहे, नंतर सप्टेंबरला जास्त पडेल। तर या व्यतिरिक्त सगळ्यांना सांगू इच्छितो की मान्सूनचा अजूनही 100% 100% अंदाज कुणालाच लागत नाहीये। तुम्हाला एक प्रामुख्याने सांगतो की दरवर्षीप्रमाणे आपला एकही रिपोर्ट जवळपास 4 वर्ष आले रिपोर्ट काढतोय, एकही रिपोर्ट फेल गेलेला नाहीये। मान्सून परतीचा प्रवास सुद्धा तुमच्या विहीर भरण्यापुरता, हिवाळा भरण्यापुरता आहे। सगळ्यांची खळेदळे होतील, सगळ्यांच्या घरात शेतमाल येईल वगैरे वगैरे गोष्टी आहे। पण दुष्काळ नावाची गोष्ट वारंवार करणाऱ्याला ह्या वर्षी चपराक मात्र नक्की मिळेल। जूनचा कालावधी असेल, जुलैचा कालावधी असेल, या कालखंडामध्ये आमचा शेतकरी 50-60 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून, 25 वर्षापासून शेती करतोय, पण त्यांना माहिती जून जुलै म्हणजे निव्वळ वाऱ्याचा महिना आहे। पहिल्या 2 आठवड्यात पाऊस झाला तर ठीक आहे, नाहीतर 15-16 जून पासून आभाळ येते, थंड वातावरण सुरू होते, पाऊस बारीक सारीक पडते, पेरण्या होत नाही लवकर, काही मागे पुढे होतात, पण पेरणी होते। जुलैच्या शेवटच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी पेरणी होते। तर सेम कंडिशन ह्या वर्षी आहे, त्यामुळे घाबरले जाऊ नका। 93% गेल्या वर्षी आपल्या प्रयोगशाळेने काढले होते, ह्या वर्षी फक्त 10-12% कमी निघलेत आणि 2024 इतका यंदाचा पावसाळा आहे। अल्निनो किंवा लानिनो ह्याची प्रभावी क्षमता आपल्या भारतावरती अशी पडते, पाऊस कमकुवत होतो, पण जो काही लॉंग टर्म असतं गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ दिवाळीच्या आतमध्ये आवरून घेणं, यावर्षी दिवाळीच्या पुढे सुद्धा गेला, हे लानिनाचं कर्तृत्व आहे। लानिना जितक्या लवकर ऍक्टिव्ह होईल तितक्या उशिरा तो जातो, त्या पद्धतीचा ते कंडिशन्स असतात, ते तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये मी सांगत गेलेलो आहे। पण ह्या वर्षी काय होणार आहे, दिवाळीच्या अगोदर वातावरण हे आटोपतं घेईल, ठीक आहे, पण त्याच्याही अगोदर ढगफुटीसारखे संकेत, पावसाचा जोरदार प्रमाण हे देखील राहणार आहे। फक्त वितरण जे आहे पावसाचं एक समान राहील, म्हणजे सगळीकडेच मुसळधार पडेल असं काही नाही। काहीला 4 दिवस उशिरा पडेल, एखाद्याला 1-2 आठवडा उशिरा पडेल, एखाद्याच्या विहिरीला लवकरच पाणी येऊन जाईल, एखाद्याला 1 महिना पण पाणी यायला लागेल, काहींना ऑगस्टमध्ये वळणं भरतील, काहींचे सप्टेंबरमध्ये वळणं भरतील, असा याचा पूर्णपणे शेड्यूल आहे। तुम्ही फक्त चिंता करू नका। ह्या वर्षी जून जुलैमध्ये एकाचे पितळ आपल्या प्रयोगशाळेकडनं उघडे पाडण्यात येईल आणि सहकार्य महत्वाचे। आता आपले 2 लाख फॉलोअर्स
फेसबुकला पूर्ण होतात. फक्त काहीतरी मोजके फॉलोअरची गरज आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी फॉलो करून ठेवा आणि आपल्या अंदाजाला जो काही तुमचा पाठिंबा आहे तो लाईकच्या आणि फॉलोच्या माध्यमातून दर्शवा. जय शिवराय. धन्यवाद.